मॅडमला आज त्यांच्या गाडीवर कसं वाटतं प्रॅक्टिस करून बघू आपण काय फरक जाणवतो आहे चालवण्यामध्ये. तशी तर प्लेजरच गाडी आहे ती पण. कसं वाटतं या गाडीवर? स्पीड लगेच वाढतो असं वाटतं. नाही, उलट स्लो आहे स्पीड काय सर? हिचा. हां, अजिबात वाढत नाही. केलं का रेस लगेच होते. असं वाटतंय तुम्हाला रेस लगेच होते असं? नाही नाही, प्लेजरच आहे ना ती. आणि उलट हे मॉडेल माझ्यापेक्षा बी कमी याचं आहे. हां, ते मॉडेल पुढचं आहे ना आपलं थोडंसं. काहीच नाही होत. नाही नाही, तसं जाणवतं तुम्हाला. आता हातात सेट नाही ना, स्पीड नाही होते. पण देऊन बघा 20पर्यंत 30पर्यंत स्पीड. बरं, 20च्या आत स्पीड नेऊन बघा किती वाढवता येतो आणि किती कमी करता येतो. काही चेंजेस नाही पण एवढे. नाही नाही, सेम गाडी आहे. हां, त्याच्यामुळे तसं वाटतं तुम्हाला, पण काही नाही काही नाही, एकदम ओके आहे चालू. चालवा. मॅडमने ज्या गाडीवर प्रॅक्टिस केली ना प्लेजर, त्याच गाडीचं मॉडेल आहे. त्याच्यामुळं काही फरक नाही, पण त्यांना तसं वाटतं आहे की याचा स्पीड जास्त होतो आहे. ॲक्टिवा TVS दुसऱ्या गाड्या असत्या तर त्यांचा स्पीड होतो, पण हे 100 cc इंजिन आहे, त्याच्यामुळे याच्यात नाही होत असं. उजव्या साईडचं इंडिकेटर द्या. उजव्या साईडचं इंडिकेटर. उजव्या साईडचं इंडिकेटर. उजव्या साईडचं इंडिकेटर. एक मिनटं. हां, तिथंच द्यायचं. पाय खाली करायचं नाही देता आलं तर, आणि 2 मिनटं ब्रेकचा हात सोडायचा. आणि तिथलं बटन फक्त आपल्याला हे उजव्या साईडला करायचं आहे. हां, तिकडं हे बघा झालं चालू. उजव्या साईडला द्यायचं होतं आपल्याला. डाव्या साईडचं लागलं ना, उजव्या साईड आपल्याकडं. हां, आता उजव्या साईडचं लागलं, म्हणजे आपल्या हाताच्या उजव्या साईडला. तिथपर्यंत हात नाही करू. नाही, उजव्या साईडला तुम्ही बरोबर दिलं, तिकडच्या साईडला. हां, उजव्या साईडला. मी चुकीचं बोलले. हे डाव्या साईडला आहे तुमच्या, आणि हे उजव्या साईडला आहे. आपल्याला डाव्या साईडला वळायचं आहे ना. हो, मग डाव्या साईडचं द्यायचं असं, आणि मग डाव्या साईडला टर्न करायचं आहे. याची पण प्रॅक्टिस करून आपण टर्न करायच्या वेळेस इंडिकेटर द्यायची. नाही नाही नाही, आज नाही उठल्या ब्रेक दाबताना. आता डाव्या साईडला दिलं आहे ना, तर मग डाव्या साईडला टर्न करा आता. आणि टर्न झाला की इंडिकेटर बंद करायचं. नजर समोर ठेवा. सावकाश. इंडिकेटर दिल्यामुळं काय होतं, मागच्यांना समजतं तुम्हाला टर्न करायचं आहे. हां, आता ते बटन पुश करा, बंद करा. हां, आता थांबून प्रॅक्टिस करतोय चालू. याच्यामध्ये पण अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे. हां ठीक आहे, ट्राय करू. स्टार्टिंगला तुम्हाला असं थांबून इंडिकेटर द्यावं लागतं, नंतर प्रॅक्टिस झाल्यावर तुम्ही चालू याच्यात सुद्धा इंडिकेटर देऊ शकतात. तर आज मॅडमची इंडिकेटर देण्याची प्रॅक्टिस आहे. डाव्या साईडला वळायचं असलं की बटनाला फक्त आपल्याला डाव्या साईडला करायचं असतं. इंडिकेटर टर्न झाला की परत बंद करायचं असतं. तिथं टर्निंगला इंडिकेटर नाही दिला. टर्निंगला इंडिकेटर नाही दिलं तिथं. आता इथं परत द्या इंडिकेटर. ज्या साईडला वळायचं त्या साईडला इंडिकेटर द्या आणि मग टर्न करा. मग तिथूनच ते इंडिकेटर द्यायचं आणि मग टर्न करायला लागायचं. हां, याची प्रॅक्टिस करायची आज. जमन तुम्ही देत राहा. पहिले ठरवायचं टर्निंगच्या आधीच कोणत्या साईडला टर्न आहे आपला, आणि त्या साईडला इंडिकेटर द्यायचं. आता उजव्या साईडला इंडिकेटर दिलाय, मग उजव्या साईडला टर्न. स्लो प्रॅक्टिस होऊन जाईल, पण देत राहायचं. जेव्हा टर्न येईल ना तेव्हा थोडं थांबून पहिले इंडिकेटर देत जा. सावकाश. बंद पण केलं, गुड. आता बघा चालू याच्यात सुद्धा इंडिकेटर देता आलं, गुड. इंडिकेटर डाव्या साईडचा. हां, हो, इंडिकेटर द्या, गुड. आता देता आलं बघा. ही प्रॅक्टिस करायची. स्लो करत राहायचं, म्हणजे आपल्याला लक्षात येतं इंडिकेटर द्यायचं पण. व्हेरी गुड.
चालू याच्यात जमत नव्हतं, 1-2 वेळेस पाय खाली ठेवून इंडिकेटर दिला. आता पाय वरती ठेवून सुद्धा इंडिकेटर देता येतं आहे. प्रॅक्टिस केली तर सगळं पॉसिबल होतं. नजर समोर ठेवा, नजर समोर ठेवा, स्ट्रेट बघा. आता कोणत्या साईडला वळायचं आहे, आता कोणत्या साईडला वळायचं आहे, मग इंडिकेटर द्या तसं. आणि नजर समोर ठेवा, खाली बघू नका. खाली बघितल्यावर डिसबॅलन्स होऊन जातो ना, आणि रेस पण कमी होऊन जाते. रेस कमी होऊन जाते खाली बघितल्यामुळं. समोर बघा. इंडिकेटर देण्याची प्रॅक्टिस करतोय. ठीक आहे, कधी पाय वरती ठेवून येतं, कधी पाय खाली ठेवून इंडिकेटर देता येतो. सुरुवातीला तुम्ही अशी प्रॅक्टिस करा इंडिकेटर द्यायची, जशी मॅडम प्रॅक्टिस करते. आज पहिल्यांदाच इंडिकेटर शिकलाय द्यायला. कधी पाय वरती ठेवून, कधी पाय खाली ठेवून. स्टार्टिंगला आपल्याला कन्फ्यूज होऊन जातं इंडिकेटर देताना, पण एकदा प्रॅक्टिस झाली की सवय लागते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू. बाय बाय.